मित्रांनो, रात्रीचे 12 वाजत आले आणि जस्ट मला एक माझ्या लाईफ मधला किस्सा आठवला, तो तुम्हाला सांगावासा वाटला. मित्रांनो, मी एका मुलीवर खूप प्रेम करायचो, फार जीवापाड प्रेम करायचो. त्या पोरीला मिळवण्यासाठी मी काही पण करायला तयार होतो. त्या पोरीने आईन मला दिला धोका. मी इतकं डिप्रेशन मध्ये गेलो की मला काय करावं काहीच कळत नव्हतं. मी अक्षरशः सुसाईड अटेम्प्ट केला त्या पोरीला मिळवण्यासाठी. मला असं वाटलं होतं त्या पोरीचा फोन तरी येईल, की ऍटलिस्ट ती मला भेटायला तरी येईल, पण त्या व्यक्तीचा साधा फोन सुद्धा आला नाही किंवा मेसेज सुद्धा आला नाही. मित्रांनो, सुसाईड अटेम्प्ट केले, पण वाघासारखा वाघ माझा बाप आणि माझी आई बेडपाशी रडत होती. त्या टायमालाच ठरवलं की यार, त्या टायमाला असं वाटलं की कधी न रडणारा माझा बाप आज रडतोय, माझी आई रडतीये आणि त्या पोरीचा साधा मेसेज सुद्धा आला नाही. खूप त्रास झाला. त्याच्यानंतर मी ठरवलं की आज आपण ही चूक केली, ही चूक परत कधीच होणार नाही. हे ठाम केलं आणि कोणीच येत नाही हो कोणासाठी, जे आई वडिलाच येतात. मित्रांनो, मी फक्त एकच ठरवलं, प्रेम करायचंय तर आई वडिलांवर करा. जे आई वडील तुम्हाला कधीच धोका देणार नाही. प्रेम करायचंय तर कलेवर करा. ही कला तुम्हाला इथपर्यंत नेईल ना, तर तिथं ही कला खरंच तुम्हाला खूप वरती नाही. मित्रांनो, कलेवर प्रेम करा, दोस्तीवर प्रेम करा. मी असं म्हणत नाही सर्व पोरी तसे असतात, पण असतात काही पोरी, पण हे आहे, कलेवर प्रेम करा, कला खूप वरती नाही.